मन मंदिरा गजर भक्तीचा. मुलीच्या आयुष्यामध्ये एक श्रीमंत पती मिळण्याचा क्षण बघा. लग्न किती वेळात असतं? तयारी वर्षभर, पण एक क्षण अमक्या बाजूने अमका मुहूर्त. बरोबर आहे ना? किती इतके पळे नाही का? म्हणजे इतके दिवस जी पळत होती ती आता पळणं थांबलं. काय मग आता मला सांगा, काय गंमत आहे ही? किती हातात आहे? एक क्षण. एक क्षण जर सापडला तर आयुष्य पालटतं. एक क्षण. नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला गेला, सगळे प्रश्न विचारले, सगळं झालं बघितलं. खिशात दिडकीसुद्धा नव्हती. काय खावं ही परिस्थिती होती. आणि साहेब म्हणले, यू आर अ व्हेरी क्लेवर बॉय. ठेवून घेतला. काय पगार? 20,000. क्षण. खलास. एका क्षणात पालटला. असा चालला नेट. आई काय काळजी करू नकोस, 1 तारीख येऊ दे, 4 लुगडी घेऊन येतो, मला शर्ट घेऊन येतो, भावांना कपडे घेऊन येतो. माझं म्हणणं कळलं का? एक क्षण भाग्याचा आला आणि एक क्षण उलटा आला. उलटा क्षण सांगू का? रोज पेपर वाचून बघा म्हणजे कळेल. समोरून गाडी आली, दिसते नाही, आपटली. किती ॲक्सिडेंट किती तासात होतात? 2 तास. एक क्षण खलास. एका क्षणात जी गाडी 40 लाखाची होती ती एका क्षणात कचरा झाली. एका क्षणात सुख, एका क्षणात दुःख. एका क्षणात किती आहे? तुम्हाला काय वाटतंय? ते ज्ञानोबारा एक क्षण लिहित आहेत काय? म्हणजे काय असं तसं लिहित आहेत काय? हां, सगळ्या महिला मंडळ बघा, एका क्षणात आयुष्य पालटलं यांचं. बरोबर आहे ना? पवारची पाटील झाली, पाटलाची कदम झाली, जोशीची परांजपे झाली. मला इंटरकास्ट मॅरेज लावायचं नाही. जाऊ त्या परांजपेची पाटील झाली. काय घेणं आहे देणं आहे? आता कोण विचारतो? कोण आला का लक्षात? कोणी कोणाशी समाजाशी लग्न करता येते विशेष काय? गौण प्रश्न आहे. बरोबर आहे ना? एका क्षणात काय झालं? एका क्षणात ती पालटली. हो, माझ्याकडे घडलेलं उदाहरण सांगतो. मी बेळगावला गेलो होतो. एक अंडर सेक्रेटरी माझे माळकरी होते मंत्रालयातले, ते बेळगावचे. मग कार्यक्रम ठेवले, लग्नसुद्धा. ती मुलगी माझ्यासमोर वाढलेली आहे म्हणून गेलो. आणि 4 दिवस कार्यक्रम चालू. ती 4 दिवसांनी परत आली ना, म्हणजे भेटण्याकरता आईवडिलांना आली. भेटली. बाळा कसं काय? काय सांगू महाराज, आमच्याकडे की नाही 10 गाई आहेत. आमचं घर ना महाराज फारच मोठं आहे, कितीतरी खोल्या आहेत, अजून मला बघायचं शिल्लक राहिलं आहे. 4 दिवसात बघूनच झालं नाही. मग बाळा आता किती दिवस राहणार आहेत? नाही जास्ती राहणार नाही, मी उद्या जाणार आहे आमच्या घरी. या सगळ्या अशाच आहेत इथे आलेल्या. पुढचं सांगतो, असं वाटलं तर संसार सुखाचा होईल, नाही वाटलं तर दुःखाचा होईल. एका क्षणात काय पालटलं? काय? अहो पुन्हा गेलीच नाही, आलीच नाही. बाप फोन करतो, अगं तू येणार होतीस ना? बाबा सॉरी अहो इथे इतकं काम आहे ना. काय? मी आल्यापासून सासूबाईनं काही बघतच नाही, सगळं माझ्यावरच सोपवलं. काय कौतुक, काय 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 कौतुक आहे बघा, काय मजा आहे. हां, एका क्षणात काय झालं? बापाशी भांडावं लागायचं फीपेक्षा वरचे पैसे घेण्याकरता. सगळ्याला पॉकेट मनी असताना बाबा ती माहेरला देताना साड्या बिड्या घेऊन आलेले, बापाला घेऊन येऊ लागले. बाप म्हटला हे बरं नसतं, सासरचं आणू नसतं, तुम्हाला काय करायचं आहे, मी आणलं आहे ना म्हणून.
तिलाही दाखवायचं आहे की आय एम समबडी. नोबडी समबडी झाली. किती वेळात? एका सेकंदात. शुभमंगल. लागलं लग्न. शुभमंगल सावधान. झालं. काय मजा आहे. लगेच तोऱ्यामध्ये चालू लागली. काय गाडी, काय अमकं, काय थाट, काय. एका सेकंदामध्ये आयुष्य पालटलं. उलटंसुद्धा होतं. नाही कळलं, नाही तपास घेतला तर सुखात असलेली मुलगी एका क्षणात दुःखात जाऊन पडते. येताना चांगला येतो, लग्न झालेल्या दिवशी कळतं की याच्या तोंडाला वास येतोय दारूचा. बापाला फोन करून सांगितलं, नीट चौकशी करून दिलं नाही, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. एका क्षणात भलं आणि एका क्षणात वाटोळं. बघा क्षणाचं महत्त्व किती आहे. कोल्हापूरचे कोरे वकील आहे, माझे माळकरी आहेत, शिष्य आहेत. 25 वकील त्यांच्या हाताखाली काम करतात. ॲक्सिडेंटच्या केसेस सगळ्या त्या भागामध्ये पुष्कळ शाखा आहेत. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. मी तर काही जाऊ शकत नव्हतो. मला फोन आला, बाबा महाराज आशीर्वाद द्या. फोन उचलला, आशीर्वाद. म्हटलं काय देऊ आशीर्वाद तुम्हाला? नाही म्हटलं काय तुमच्या मुखातून येईल ते खरं. म्हटलं तुमच्या बायकोतून तुमच्या सुनेचं अखंड पटावं हा आशीर्वाद. तुम्हाला सांगू ते इतके असले, असा कोणी आशीर्वाद दिला नसेल. म्हटलं नाही, तो देणारा बाबा महाराजच आहे. सासऱ्याचं आणि सुनेचं पटत नाही असं कधी होतच नाही. काय हां, शारदाचं तुमच्या वडिलांचं किती प्रेम, तिच्याशिवाय पान हालायचं नाही. असतंच तसं, असतंच तसं आहे. आलं का लक्षात? पण म्हटलं आशीर्वाद हा की तुमच्या बायको पर कालच फोन झाला, कसं काय कार्यक्रम पाहिजे त्यांना, कसं काय. नाही नाही म्हटले महाराज आशीर्वाद दिलाय, फळतोय बरं का. म्हटलं धन्यवाद. काय हां, इतकं सोपं नसतं. म्हणून कालपासून सांगतोय, सगुण भक्ती इतकी सोपी नाही. सून बघून केली तरी पटणं अवघड. देवाला रोज जात आहे तरी पावला तर देव, नाहीतर हां, पावला तर बरोबर, नाही पावला तर. म्हणून सगुण उपासना दिसते तितकी सोपी नाही. म्हणून इथे सांगतायत द्वारकेचा राणा कुठे आहे? चुकला फकीर मशिदीमध्ये. म्हण आहे ना, तसं देव जर तुम्हाला शोधायचा असेल तर पांडवाघरी. पांडवाघरी शब्दाचा अर्थ भक्तांच्या घरामध्ये. ज्या ज्या ठिकाणी भक्त आहेत त्या त्या ठिकाणी तो आहेच बरं का. नामदेवराय जरी देवळात जात होती की नाही, तरी नामदेवराय घरी गेल्यानंतर जेवण झालं आणि ते असं ताट पाटाखाली सारून ठेवायचे. बरंच असायचं ताटात. त्या ताटामध्ये जनाबाई गुरुप्रसाद म्हणून जेवायला बसायची. आता प्रसाद म्हटलं की ह्याचा हक्क आलाच. जनाबाईंनी ताट ओढायला की हा आलाच. तू का आला? ते म्हणले, जने रागवायचं नाही मला, तू नामाचा प्रसाद खातेस. सिद्धांत कळला का? कोणाचा प्रसाद? नामाचा प्रसाद खातेस. आणि नामाचा प्रसाद खाण्याकरताच मी निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार झालो आहे. मला तोंड नव्हतं म्हणून तोंड घेऊन आलो, मला कान नव्हते म्हणून कान घेऊन आलो. कळलं का? हे कशाकरता आलो? तुझ्या मुखातून नामयाचं प्रेम, भक्ती, प्रेम, भजन ऐकण्याकरता आलो. नाही कसं म्हणतेस, दे मला. असा आहेस ना द्वाड, असा द्वाड आहेस, काही म्हण पण प्रसाद सोडणार नाही. नामयाचे प्रेम केशवची जाणे, नामयाचे प्रेम केशवशी जाणे. केशवासी राहणे नाम्या पासी,
केशवासी राहणे नाम्या पासी, नामा तोची केशव, केशव तोची नामा. विष्णुदास नामा उभा, उभा देवाचे द्वारी असा आहे. विष्णुदास नामा भक्तीच्या द्वारात उभा आहे. आणि काय मागतोय? प्रेमच मागतोय, प्रेमच मागतोय. नामा तोच केशव, केशव तोच नामा. नामा आणि केशव दोन नाहीत, जनाबाई आणि पांडुरंग दोन नाहीत, जनाबाई आणि नामदेवराया दोन नाहीत, भक्त आणि देव दोन नाहीत. पण हे दोन असण्याकरता सगुण लागतं. म्हणून शेवटी म्हणाले द्वारकेचा राणा पांडवा घरी, दुसऱ्या कोणाच्या घरामध्ये नाही. म्हणून कलियुगामध्ये आमच्या नामदेवराया पांडवच आहेत. जे जे संत आहेत ना, हां, जे जे संत आहेत ना, हां, नाही तर द्वारकेचं वर्णन फार मोठं आहे. सुंदर द्वारका होती, पण तिथून इथे यायचा नाही का? तुम्हाला माहिती असेल. आता तुम्ही त्या बोळाबोळ्यामध्ये चांगले चांगले जे मुलंसुद्धा बरं का, घरी पंखा बिंखा असतो, पण मित्रांच्याकरता त्या चौकात येतात आणि गप्पा मारत बसतो. मी म्हटलं खाली बसायला काय नाही, काय नाही. म्हणला काय नसेल ते आपण म्हणला मित्र आहे ना, कळलं का? तसं द्वारकेतलं सुख नसेल, पण अर्जुनाच्या संगतीचं सुख आहे ना, तुकोबाराच्या संगतीचं सुख आहे ना, ज्ञानोबाराच्या संगतीचं सुख आहे ना. हे तिथे मिळत नाही, हे घरात सगळेजण तो बाजाचा लवकर. आणि इथे मित्रांच्या मध्ये आल्यानंतर जरा आनंद लुटणं, जरा कळणं, खेळणं, उठणं, जरा अधूनमधून वेडं वाकडं बोलणं, वेडं वाकडं वागणं खपून जातं. घरामध्ये खपत नाही. तसं मोकळेपणाने जिथे वावरता येतं देवाला, तेच भक्ताचं घर. मन मंदिरा गजर भक्तीचा.